भाजपकडून लोकसभेसाठी उमेदवारांची 5वी यादी जाहीर करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील 3 उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली आहेत। यात भंडारा गोंदिया मतदारसंघात सुनील मेंढे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलंय। त्यासोबतच गडचिरोली चिमूरमधून अशोक महादेवराव नेते तर सोलापुरातून खासदार सिद्धेश्वर स्वामीऐवजी राम सातपुते यांना भाजपने लोकसभेसाठी उमेदवारी दिली आहे। गेल्या 5 वर्षभर मला पक्षाने संधी दिल्यामुळे मला खासदार म्हणून काम करता आलं आणि लोकांची सेवाही करता आली आणि आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी आभार मानेल। आपल्या माध्यमातून विशेषतः आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं, अमित भाई शहांचं, जे.पी. नड्डाजींचं, नितीन गडकरींचं, आमचे राज्याचे ज्येष्ठ नेते ज्यांनी विशेष माझ्यासाठी प्रयत्न केलेत असे देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब, या सर्वांनी माझ्यावरती विश्वास टाकला आणि मला अभिमान आहे माझ्या पक्षाचा की मी सतत 5 वर्षाचे प्रामाणिकपणे काम केलं, लोकांची सेवा केली, त्याचं मला परत एकदा त्यांनी संधी दिली। तर भाजपची राज्यातल्या उमेदवारांची जी तिसरी यादीत आहेत त्यात नावं कोणती आहेत तर सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी राम सातपुते यांचं नाव, भंडारा गोंदियासाठी सुनील मेंढे, गडचिरोलीसाठी अशोक नेते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।